सत्य का साहस। नागपूरकरांसाठी दोन महत्त्वाच्या बातम्या समोर येते आहे। आरोग्य आणि महसूल या दोन्ही आघाड्यांवर जिल्हा प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आलंय। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली। पत्रकार परिषदेमध्ये ते बोलताना म्हणाले की आरोग्य विभागाचा मोठा पुढाकार कॅन्सर रोखण्यासाठी नागपूर जिल्ह्यात 9 मार्चपासून विशेष HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येते आहे। तसेच महाराजस्व शिबिरांचा पहिला टप्पा, दुसरीकडे सर्वसामान्यांची महसूल विभागातील कामे मार्गी लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर आयोजित करण्यात आलंय। प्रशासन लोकांच्या दारी या संकल्पनेतून हे पाऊल उचलण्यात आलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या नागरिकांचे फेरफार प्रलंबित आहेत किंवा अभिलेख दुरुस्तीची कामे अडकली आहेत ती या शिबिरात मार्गी लावली जातील। विशेष म्हणजे नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून पुढील 1 महिन्याच्या आत या त्यांचा निपटारा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। आज बेसिकली आपली जे प्रेस ठेवली आहे ते 2 बाबींसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आहे। पहिलं, नुकताच जे HPV वॅक्सिनेशन जे मुलींमध्ये आपण स्कूल गोईंग मुलींमध्ये जे आपण कॅम्पेन आता लॉन्च करणार आहे 9 तारखेला, त्याच्यामध्ये आपण HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन जे आपण 14च्या वर आणि 15च्या खाली या मुलींमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रभर आणि नागपूरभर आपण हा लॉन्च 9 तारखेला येथे आपण करणार आहे। त्याची नुकताच आता डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सची बैठक झाली। आज स्टेट टास्क फोर्सची पण बैठक आहे। CO साहेब होते, CS DHO सगळे आमचं हेल्थ डिपार्टमेंट आम्ही बैठक घेतली। त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपण पोलिओचं वॅक्सिन देत होतो, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 2 वर्षा पहिले MR वॅक्सिन आपण लॉन्च केलं होतं, तर त्याच प्रकारे आता आहे HPV जे वॅक्सिनेशन केल्यामुळे महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रिव्हेन्शन होण्याकरिता हा लॉन्च आपण करणार आहे। यामध्ये जिल्ह्यातल्या पूर्ण ज्या शाळांमध्ये 14 ते 15 म्हणजे नॉट लेस दॅन 14 अँड नॉट एल्डर दॅन 15 म्हणजे 14 ते 15 वर्षातल्या मुलींना आपण हे जवळच्या आरोग्य केंद्रांवर त्यांना त्यांच्या पॅरेंटचा कन्सेंट घेऊन त्यांना आपण वॅक्सिनेशन आपण देणार आहे 9 तारखेपासून। त्यांचं ते राहणार आहे, पण कोणत्या मंडळात जाईल ते सरप्राईज राहील। त्यांनी सांगितलं आहे ते कोणत्याही मंडळामध्ये कुठेही कोणत्याही जिल्ह्यात कुठेही जाऊ शकतात। त्यामुळे आमचं सगळीकडे जे 13 तालुक्यात 13 मंडळ आहेत सगळीकडे आमची तयारी जोरात सुरू आहे। मंत्री महोदय कुठेही गेले तरी आमची तयारी पूर्ण आहे। अब तक सत्य का साहस।